हे मंदिर नक्की कुठे आहे हे माहीत आहे का तुम्हाला? बाहेरून मंदिर खरंच खूप सुंदर वाटतं. मंदिराचं बांधकाम बघून हे मंदिर दक्षिण भारतातील आहे असं वाटू लागतं. पण मित्रांनो, तसं अजिबात नाही आहे. हरे कृष्णा. आज मी आलो आहे श्री अहोबिलम मठ जे आहे चेंबूरमध्ये. खरं सांगायचं झालं तर खूप दिवसांपासून अहोबिलमला जाऊन नरसिंहदेव यांचे दर्शन घेण्याची इच्छा होती आणि देवाने मला या ठिकाणी बोलावून ती पूर्ण देखील केली. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच श्री गरुडदेव आणि श्री हनुमान यांची मंदिरं आहेत. सर्वात आधी आपण गरुडदेव यांचं दर्शन घेऊ. विष्णूंचे दिव्य वाहन म्हणजे गरुड. त्याचे शरीर आणि संवेदना मानवासारख्या असतात, तर कपाळ, पंख, चोच आणि नखे पक्ष्यासारखी असतात. आपल्या स्वामी विष्णूप्रमाणेच तो डोक्यावर मुकुट धारण करतो. हिंदू धर्मामध्ये त्याचे महत्त्व इतके मोठे आहे की त्याच्यावर स्वतंत्र गरुडोपनिषद आणि गरुड पुराण असे ग्रंथही रचले गेले आहेत. श्री गरुड देवाचं दर्शन घेतल्यानंतर श्री हनुमानांचं दर्शन घेऊया. हनुमान यांना भगवान शिव यांचे अवतार मानले जाते. ते समर्पण आणि भक्तीचे मूर्तिमंत रूप आहेत. त्यांची शक्ती अतुलनीय आहे आणि ते अत्यंत बुद्धिमान म्हणूनही ओळखले जातात. श्री हनुमान हे भगवान रामचंद्र यांचे सर्वात निकटचे आणि प्रिय भक्त आहेत. ते वायुदेव यांचे पुत्र असून त्यांचे रूप वानरासारखे आहे. त्यांना अनेक विलक्षण गुण प्राप्त झाले होते आणि ते सर्व गुण त्यांनी श्री सीताराम यांच्या सेवेसाठी वापरले. म्हणूनच हनुमानजी शुद्ध भक्ती आणि निस्वार्थ सेवाभावाचे प्रतीक मानले जातात. श्री हनुमानांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण मुख्य मंदिरात प्रवेश करूयात. मुख्य मंदिराचा प्रवेशद्वार खूप आकर्षक वाटतो. तिथे लगेच आपलं लक्ष वेधलं जातं. मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला भगवंतांचं दर्शन होतं आणि उजव्या बाजूला आपल्याला महालक्ष्मी मातेचं दर्शन होतं. मुख्य गर्भगृहात भगवान सुदर्शन, ज्वाला नरसिंह, विश्वक्षेना तसेच आलवार आणि आचार्य यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाची प्रदक्षिणा करताना श्री गजानन, श्री श्रीनिवासा, श्री गुरुवायूरप्पन आणि श्री सूर्यनारायण यांच्या सुवर्ण कवचाने अलंकृत मूर्तींचेही दर्शन होते. आता आपण बघत आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत श्री श्रीनिवासार यांना. श्री अहोबिला मठचे 46वे अळगिया सिंगर यांनी मुंबईकरांना रोगांपासून मुक्ती मिळावी म्हणून भगवान धन्वंतरी यांचे सन्निधी म्हणजेच गर्भगृह बांधण्याचा आदेश दिला. 9 नोव्हेंबर 2014 रोजी श्री धन्वंतरी भगवान यांचे नवीन सन्निधी भव्य पद्धतीने प्रतिष्ठित झाले. मुंबई शहरातील हे भगवान धन्वंतरीचे पहिले सन्निधी आहे. त्यानंतर मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक वाढली. भगवान धन्वंतरी यांच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर वेगळी आरास दिसते आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या
नरसिंह भगवंतांच्या मुद्रा बघायला दिसतात. भगवान धन्वंतरींचं दर्शन झाल्यानंतर आपण ज्वाला नरसिंह यांची शालिग्राम मूर्ती पाहणार आहोत. ज्वाला नरसिंह आहे पुरा सालग्राम मूर्ती. कोविले गारुडहीलमध्ये कृपावशात् कल्पित सन्निधान लक्ष्म्या समालिंगित वामभागं लक्ष्मीनधम्मं शरणं प्रपद्ये. ज्वालाहोबिलमालोल क्रोडगारज्यवाग्गवाः योहानंद चत्रवटः पावनो नवमूर्तयः. ज्वाला नृसिंह सालग्राम मूर्ती. आता पुढे आपण पाहणार आहोत श्री अन्नपूर्णी देवी म्हणजे अन्नपूर्णा देवी यांचं दर्शन घेणार आहोत. अन्नपूर्णा देवीचं देखील इकडे स्वतंत्र गर्भगृह आहे. अन्नपूर्णी देवीचं दर्शन झाल्यानंतर आपण पुढे दर्शन घेणार आहोत ते श्री गुरुवायूरप्पन यांचं. श्री गुरुवायूरप्पन यांचं दर्शन झाल्यानंतर आपण पुढे दर्शन घेणार आहोत ते श्री सूर्यनारायण यांचं. श्री अहोबिला मठचे 45वे आळगिया सिंगर यांच्या आदेशानुसार थायार देवी म्हणजेच श्री महालक्ष्मी यांच्यासाठी स्वतंत्र सन्निधी म्हणजेच गर्भगृह इथे बांधण्यात आला. या सन्निधीचा महासंप्रोक्षण 9 फेब्रुवारी 2007 रोजी झाला. थायारच्या म्हणजेच श्री महालक्ष्मीच्या आगमनानंतर मंदिराची कीर्ती वाढली व भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यांच्या कृपेने मंदिरातील अनेक पितळ व चांदीच्या वस्तू शुद्ध सोन्याच्या बनवण्यात आल्या. 21 जानेवारी 2010 रोजी थायार म्हणजेच श्री महालक्ष्मी यांच्या गर्भगृहावरील स्वर्ण विमानांचा महासंप्रोक्षण मोठ्या उत्साहात झाला. मुंबईतील श्री वैष्णव भक्तांच्या विनंतीवरून श्री अहोबिला मठ यांचे 42वे जियर श्री इंजिमेदू आळगिया सिंगार यांनी 1948 साली मुंबईच्या चेंबूर येथे मठाची शाखा व मुंबईकरांसाठी पूजास्थान उभारण्यासाठी एक जागा विकत घेतली. त्यांचे उत्तराधिकारी व 43वे जियर श्री देवनारविलागम आळगिया सिंगर यांनी 1956 साली आपल्या विजय यात्रेदरम्यान चेंबूर येथे येऊन त्या जागेची पाहणी केली व येथे भव्य मंदिर उभारले जाईल असा आशीर्वाद दिला. मंदिरातील विविध कार्यक्रमांसाठी मोठा सभागृह बांधण्यासाठी त्यांनी शेजारील जागाही विकत घेतली. या 2 महान आचार्यांचे स्वप्न श्री अहोबिलम मठचे 44वे जियर श्री मुकुर अळगिया सिंगर यांनी त्या जागेवर सुंदर मंदिर संकुल उभारून पूर्ण केले. त्यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली या ठिकाणाला श्री रामानुज क्षेत्रम असे नाव देण्यात आले. पुढे श्री अहोबिला मठचे 45वे जियर श्री विल्लीवालम अळगिया सिंगर आणि सध्याचे 46वे जियर श्री तिरुकुदांथाई अळगिया सिंगर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. हे क्षेत्र विशेष मानले जाते कारण सुमारे 600 वर्षांची परंपरा असलेल्या श्री अहोबिला मठ संस्थेच्या आचार्यांनी या मंदिराची प्रतिष्ठापना केली आहे. या मठाचे अधिष्ठान देव श्री मळोला म्हणजेच श्री लक्ष्मी नरसिंह आहेत, ज्यांची मूर्ती अहोबिलम येथील वेदाद्री पर्वताशी संबंधित आहे. पहिला महासंप्रोक्षण म्हणजेच कुंभाभिषेक 25 ऑगस्ट 1968 रोजी श्री अहोबिला मठचे 44वे जियर श्री मुकुर अळगिया सिंगर यांच्या हस्ते झाला. मंदिरात मुख्य देवतांच्या रूपात श्री लक्ष्मी नरसिंह,
श्री लक्ष्मी नारायण आणि श्री लक्ष्मी हयग्रीवा यांच्या मूर्ती प्रतिष्ठित आहेत. उत्सव मूर्ती म्हणून श्री प्रल्हाद वर्धन, श्रीदेवी व भूदेवींसह आहेत. तसेच श्री अंडाळ, श्री नामाळवार, श्री भाष्यकार, स्वामी देशिकन आणि श्री आदिवंत षटकोप स्वामी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराचे नूतनीकरण करून दुसरा महासंप्रोक्षण 11 जुलै 2005 रोजी श्री अहोबिला मठचे 45वे GR श्रीवान षटकोपा श्री नारायणा यतींद्रा महादेसिकन यांच्या हस्ते झाला. यावेळी 42 ते 45 या सर्व अळगिया सिंगारांच्या उत्सव मूर्ती तसेच थिरुमंगाई आलावार यांच्याही मूर्ती प्रतिष्ठित करण्यात आल्या. मंदिरात दरवर्षी श्री नरसिंह जयंती उत्सव 11 दिवस आणि नवरात्री उत्सव आणि अध्ययन उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तसेच सर्व आलवार आणि आचार्यांच्या तिरुनक्षत्र दिवसांचे उत्सवही येथे साजरे होतात. त्यामुळे हे मंदिर मुंबईत अत्यंत प्रसिद्ध आहे आणि दूरदूरवरून भक्त येथे दर्शनासाठी येतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये फक्त जय म्हणून लिहा. आणि हो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. हरे कृष्णा.